हॅलो, नमस्कार. मी अर्चना जोशी. फोटो मंत्र या माझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या वाचनाने आपण एक नवीन व्हिडिओ सिरीज सुरू करतोय. तर त्यानिमित्ताने मी हे पुस्तक करण्यामागची माझी संकल्पना काय होती यात माझं मनोगत आहे. ते मनोगत मी तुम्हाला वाचून दाखवते. मुळात आर्टोग्राफी लिहिताना लग्न समारंभांची फोटोग्राफी याविषयीचे विस्तृत लिखाण झालेच होते. बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, काही खूप सुखावणाऱ्या, काही आश्चर्यचकित करणाऱ्या. मुळात बेसिक फोटोग्राफी म्हणजे काय हेच नेमके माहिती नसल्याने गोंधळलेल्या प्रतिक्रिया जास्त विचार करायला लावणाऱ्या होत्या. चित्रकला, हस्तकला आणि इतर सर्व कला दुर्लक्षिलेल्या असतात. फोटोग्राफी या कलेकडे बघायचा दृष्टिकोन सार्वजनिकरित्या त्यात काय असाच आहे. मोबाईल फोटोग्राफी करणारे शूर धाडसी लोक वाढल्यामुळे कॅमेरा विकत घेणारे आणि फोटोग्राफी उद्योग म्हणून करणारे कमी होत आहेत. परंतु ही कला कॅमेरानेच कशी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जोपासून त्याला उद्योगात बदलता येणे शक्य आहे. ॲपॅकच्या माध्यमातून आम्ही हा विचार नवीन कॅमेरा घेणारे, हौशी तसेच नवउद्योजक यांना मार्गदर्शन करतो. तर ही आपली संकल्पना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातनं लिहिलेल्या या गोष्टी रूपातील नोंदी लोकमतच्या हॅलो ठाणे या दैनिकात लिहायला सुरुवात केली होती. त्याला प्रतिसाद खूपच प्रभावी होता. तर फोटोग्राफी क्षेत्रात येताना आपण किती वेगवेगळ्या आयामांचा विचार करावा, तसेच या क्षेत्रात असंख्य संधी आज आपल्याला उपलब्ध आहेत. या सर्व विषयांची सविस्तर माहिती साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला मिळावी हा दृष्टिकोन ठेवून सगळी प्रकरणं लिहिली आहेत. कलात्मक फोटोग्राफी आणि व्यावसायिक फोटोग्राफी या फक्त नाण्यांच्या दोन बाजू असतात. पण ते नाणे खणखणीत असावे लागते तरच ते चलनात टिकते. सगळ्या फोटोग्राफीच्या प्रकारांची तोंड ओळख व्हावी व आपल्यास काय आवडते, आपल्याला कशात रुची आहे ते बघून आपले क्षेत्र निवडावे. त्या विषयाची आवड आणि कौशल्य प्राप्त करून ते व्यावसायिकरित्या काम करावे. केवळ कॅमेरा आहे म्हणून काम घेणे आणि मग त्यावर सॉफ्टवेअरमध्ये संस्कार करत बसणे नेहमीच योग्य नसते. त्या कलेशी एकरूप होऊन काम केल्यास हवा तसा परिणाम मिळतो. आज या सगळ्या लेखांचे पुस्तक रूपामध्ये आपल्या संग्रही असावे असे पुस्तक आहे. त्यासाठी डायमंड पब्लिकेशनचे मी खूप आभार मानते. लोकप्रभाचे संपादक श्री विनायक परब यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे. आपले सर्वांचे लाडके संगीतकार श्री कौशलजी इनामदार यांच्या अमूल्य प्रतिक्रिया सुद्धा या पुस्तकाला लाभल्या आहेत. मला पृष्ठावर आपण त्यांच्या प्रतिक्रिया इथे मेन्शन केलेल्या आहेत. सगळ्या फोटोग्राफी प्रेमी आणि आमचे विद्यार्थी होत करू फोटोग्राफर या सगळ्यांचाच ह्या पुस्तकाचा एक मार्गदर्शक म्हणून उपयोग होईल अशी आशा आहे. एक एक करून आपण एक एक प्रकरण इथे उलगडत जाऊच. पुन्हा पुन्हा भेटत राहू. वेलकम टू माय चॅनेल. ह्या पॉडकास्टमधून नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील अशी आशा आहे. थोडंसं फुकट आणि थोडंसं विकत नक्की घ्या. धन्यवाद.